देवरुंगपाडा येथील मान्य श्री बालाराम गोडेसाहेब यांच्या निवासस्थानी घटस्थापना निमित्ताने हरिभक्त पारायण देवराज महाराज केने देवरुंग यांनी देऊ भागवत कथेचे प्रवचन केले। तसेच प्रवचन ऐकण्यास संपूर्ण परिवार उपस्थित होते। तसेच मान्य श्री बालाराम गोडेसाहेब यांच्या निवासस्थानी घटस्थापनाच्या दर्शनास परिवाराची व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते। तसेच घटस्थापना निमित्ताने रोज संध्याकाळी नित्यनेमाने आरती केली जाते। त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। तसेच गोडे परिवाराकडून आलेल्या पाहुण्यांचे व परिवाराचे स्वागत केले जाते। तसेच कार्यक्रमाचे आयोजक मान्य श्री बालाराम दिनकर गोडेसाहेब, मान्य श्री देवा धर्मा गोडेसाहेब, मान्य श्री दशरथ धर्मा गोडेसाहेब, मान्य श्री विकास दशरथ गोडेसाहेब, मान्य श्री चंद्रकांत दिनकर गोडेसाहेब, मान्य श्री धर्मेंद्र बालाराम गोडेसाहेब, माननीय सुमित देवा गोडेसाहेब, तसेच गोडे परिवार व ग्रामस्थ मंडळ देवरुंगपाडा। सन्माननीय सरपंच साहेब बाळाराम गोडे, सौभाग्यवती भारतीताई बाळाराम गोडे यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांचे आणि सुपरिचित असणारे युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण श्री देवराजजी महाराज केने यांनी या ठिकाणी येऊन देवी भागवत कथेचं प्रवचन केलं, त्याबद्दल यजमानाच्या वतीने त्यांचा आभार। तसेच जे त्यांना साथ संगत करणारे पिशाचे सदानंद बुवा आणि लोणारचे संजय भोईर यांनी उत्कृष्ट त्यांना साथ संगत केल्याबद्दल त्यांचाही आभार। जेवढीच नाती तेवढी तिची झाली महाराज। देवाच्या संबंधे विश्वाची सोय रे कारण महाराज म्हणतात देवाशी संबंध आला जग सोयरे झालं महाराज। म्हणून या जगदंबेच्या रूपात पांडुरंग परमात्मा म्हणून आम्ही सेवा करतो, ही सुद्धा आमची सेवा आहे। तेव्हा अशी जगदंबेची उत्पत्ती कशी झाली महाराज? कारण उत्पत्तीचा अनेक प्रकार आहेत महाराज। अनेक ठिकाणी देवाने तिला आव्हान केलं आणि जगदंबेला निर्माण केले महाराज। पूर्वी कोठे नव्हते काही, सूर्य चंद्र तारा बाही, अवघे शून्याची होते बाही, कानोबा तेरे तेथे येथे एक ढाळगत निर्माण झाली। जगात काहीच नव्हतं महाराज, या तीनही देवाला जन्माला घालणारी जगत माता निर्माण झाली। देवी अख्खे काशी महाराज एकदा ही जगत माता शिव आणि शक्ती ही दोघही सृष्टी उत्पत्तीचं स्थान आहे। सृष्टी उत्पत्तीचं स्थान कोण महाराज? महाराज म्हणतात नाही का की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जी। जिथे शंभू आहे तिथे अंबिका, अर्धनारी नटेश्वर भगवान विष्णू आणि लक्ष्मीला मानले जातात। अर्धनारी नटेश्वर रूप एकनाच आहे, भगवान भोलेनाथाचा आणि पार्वती माता। पार्वती मातेच्या पहिली महाराज पार्वती माता पर्वतराजाची मुलगी। तर या बापानं मोठा यज्ञ केला, सगळ्या देवीदिकांना सगळ्यांना आमंत्रण केलं महाराज, पण जावयाचं नाव नाही, कुठंही नाव नाही लागलं महाराज, जावयाचं नाव नाही, आमंत्रण पण नाही। का? आपला जावई स्मशानात राहतो, तो पॉन्ड्स पावडर लावत नाही, तो स्मशानातले लाखाडे अंगाला, त्याच्या अंगावर चैनी नाही, त्याच्या अंगावर सगळे साप आहेत, साप। असा आगडबंब बगडबंब माणूस आपल्या आतिथ्यात शोभणार नाही। त्यापेक्षा जावयाला आमंत्रण न दिलेलं बरं। भोलेनाथ होते महाराज शांत, आशुतोष भोळे होते महाराज। का म्हणे भोळा जिंकू जाणे आणि त्याला शांत राहिले। या माऊल्या कुठं माऊल्यांना अजिबात ठरले ना महाराज, देवाची पत्नी असं का आपली धीरत निघत नाही का? हो ऐकलं का? हो ऐकलं का?
ऐकवलं आतापर्यंत स्वप्नच ऐकू मी. अहो बाबांकडे फार मोठी पूजा आहे. माझ्या सगळ्या बहिणी, माझे सगळे चुलते, माझे सगळे मामा, सगळे देव, ऋषी, गण, गंधर्व सगळे आले. मी एकदा जाऊ का? मी तुला मनाई करत नाही, तुझा अपमान होईल तिकडे, कशाला जाते? आपल्याला आमंत्रण दिलं ना त्याच्यावरून समजते, आपल्याला हलक्या प्रतीचे समजतात महाराज. आणि असं झालं महाराज. संप्रदाय हा वैराग्याच्या पायावर उभा आहे. कशाच्या पायावर उभा आहे? तरी कीर्तनकाराला ब्युटी पार्लर मधून जाऊनच कीर्तन करावं लागतं. हा चेहरा टवटवीत दिसला पाहिजे कीर्तनात. कीर्तन काय पण करते काय फरक? दुर्दैव महाराज संप्रदायाचं वैराग. समर्थाचे बाळांचे केविळवाणे तुकाराम महाराज म्हणतात, समर्थ संप्रदायामध्ये अशी केविलवाणी जीवन चरित्र असतील दुःखद गोष्ट आहे. नाही तुला कोण बोलले दादाचं देवाचं जे ऐकत नाही महाराज, त्यांना देवाची बायको असली तरी त्रास होतो. मामा वर्तमान वर्तन ते मनुष्य भारत सर्वशा. भगवद्गीतेत परमात्मा अर्जुनाला सांगतो, मी सांगतो तसं जे ऐकतात तीच माणसं. मम वर्तमान वर्तन ते, मी वर्तन करतो, मी सांगतोय असं जे वर्तन करतात तेच माणूस म्हणण्यायोग्य आहे. भगवद्गीता हे देवाचं सांगणं आहे आपल्याकरता, ते आपल्याला जगलं पाहिजे. नुसतं वाचून काय फायदा नाही मला. बहु केले पाठांतर, बहु केले पाठांतर, श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी. एक तो ओवीचा अनुभव घ्या जीवनामध्ये. नुसत्या वाचून वाचून काय गेला ज्ञानेश्वर पडल्या. म्हणून ही जगतमाता भगवान भोलेनाथाचं ना ऐकता, पतीचं ना ऐकता, पती आज्ञेचं उल्लंघन करून माता गेली महाराज. अपमान केला मातेचं महाराज. कशाला आली तर? का आली तर? का कारण होतं? कशाला तर आमंत्रण दिलं होतं का? कशाला आली असं भग्न रूप घेऊन, फटके वस्त्र घेऊन, तिच्या अंगावर दाग दागिने नाही, काय नाही महाराज. महाराज लोकांना दाग दागिना, ठीक आहे, सोनं हे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सोन्याला धन मानलंय. आज सुद्धा तुम्ही जी 100 रुपयाचा कागद देता ना दुसऱ्याला, 100 रुपयाचा कागद खिशातला, 100 रुपयाचा गव्हर्नर तुम्हाला सांगतो का तुमच्या 100 रुपयाच्या एवढं सोनं देण्याची आम्ही परवानगी देतो. तर तुमच्या कागदाला 0 तुमच्या पैशाच्या रूपानं सोनं रिझर्व्ह बँकेमध्ये जमा असतं ना. त्या मधल्यामध्ये सोनं हे जगात चालणारं नाणे आहे महाराज. पैसे या 10 वर्षापूर्वी जो नोट चालू होते 1000ची, आता नाही चालत. पैशाच्या मर्यादेत महाराज. पाकिस्तानची नोट भारतामध्ये नाही चालत. अमेरिकेचा डॉलर भारतामध्ये नाही. वडापावच्या दुकानावर बघा $1चा एक वडापाव भेटतो का? नाही मिळत. देशाचे भेद आहेत, काळाचे भेद आहेत, अनेक भेद आहेत. सोन्याला नाही. सोनं अख्ख्या जगात कुठेही चालतं महाराज. सोनं वर्णन येत आहे. सोनं तुम्हाला सोनं ही नाणं जगात चालतं महाराज, परलोकात नाही चालत. परलोकात आणि या लोकात चालणारं खणखणीत नाणं कशाला म्हणतात महाराज? पुण्य. पुण्य हे नाणं प्रत्येक जन्मात चालतं, प्रत्येक जगात चालतं, प्रत्येक लोकात चालतं महाराज. म्हणून माणसानं सोनं कमवावं का पुण्य कमवावं? वाढता हा पुण्य धर्म केला. अपमान सहन न झाला महाराज. आपल्या परिजनांनी केलेला अपमान. नंतर जेव्हा विभीषणानं रावणाला विचारलं की दादा नाही क्षमा करा, प्रभू रामचंद्रांना विचारलं विभीषणानं, प्रभू मी जीवनामध्ये तुमच्या भजनाशिवाय दुसरं काही कर, राक्षसांच्या तर होतो मला दातात जशी जीभ राहते तसा मी त्या लंकेमध्ये राहत होतो. तरी सुद्धा माझ्या भावानं माझ्या कमरेत लाट घालून मला लंकेच्या बाहेर का करलं? उत्तर ते परमात्मा. मी फक्त तुझं भजन केलं. भगवान राम प्रभूंनी रामायणामध्ये वाल्मिकी रामायण श्लोक दिलेले मला. देश त्याग मत व्याधी विरोध बंधुमित सहा त्यांना हानी अपमानांचे मत अनुग्रह लक्षण. माझा अनुग्रह झाला असं समज या 5 गोष्टी तुझ्या जीवनात आल्या. माझी कृपा झाली असं समज या 5 गोष्टी तुझ्या जीवनात आल्या. कुठल्या? पहिला देश त्याग. ज्या जागेत राशी त्या जागेत तुला त्याग करावा लागेल एवढं लोक त्रास देतात. देश त्याग. तुला काय करणार रावणाने? माझा अनुग्रह. कारण भल्या माणसानं वाईट लोकात राहू नये. म्हणून बदलावं महाराज.
ज्याला बदलायचं ना महाराज, त्याने नास्तिक लोकांमध्ये राहू नये महाराज, त्याने नास्तिक लोकांमध्ये जावं पण राहू नये, हा नियम आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे महाराज, न भेटती एका एक जी नगरीचे लोक भली तेथे राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात एकमेकाशी प्रेमाने ज्या गावातले लोक राहत नाही, भल्या माणसानं त्या गावात राहू नये. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. म्हणून या नात्यानं मग देशात त्याग महत्यागी मोठे मोठे रोग व्हायला लागले. समजा देवाची कृपा झाली महाराज. विरोध बंधुनीत सहा, तुझे बंधू तुझे नातेवाईक तुला विरोध करतील. तिसरा अनुग्रह. चौथा अनुग्रह धनहानी, धनाची हानी होईल महाराज. आणि पाचवा अनुग्रह अपमान, तुझा अपमान होईल. हे 5 गोष्टी आहेत माझ्या रामकृपा विभीषणाला म्हणतो माझी कृपा झाली. तुकाराम महाराजांना झाली नाही, हीच कृपा झाली ना. लोकांनी वालीत टाकलं तुकाराम महाराजांना, देशात त्याग महत व्याधी. तुकाराम महाराज व्याधी नाही झाली महाराज, त्रास झाला ना. दुष्काळाने पिडलं, खायला अन्न नाही, एक बायको अन्न करता मेली, एक मुलगा रोगाने मेला महाराज, व्याधी झाली ना. अपमानांच्या लोकांनी अपमान केला, गाढवावर धिंड काढली, धनहानी झाली. भंडारा डोंगरावर उभा राहिल्यानंतर जिथपर्यंत नजर जाईल एवढी जमीन तुकाराम महाराजांची होती. भंडारा डोंगरावर उभा राहिल्यानंतर जिथपर्यंत नजर जाईल एवढी जमीन कुणाची होती? तुकाराम महाराजांची. सगळ्या भया बुडवल्या. संतांवर ही सगळी कृपा झालेली आहे. आणि आपण देवाला धन मागायला जातो, हे मागायला, आणि देव मागा, देवाला तर सगळं मिळेल. आणि सगळे मिळून जर देव ना आला, रावणाकडे सगळं होतं, देव नव्हता. रावणाकडे काय नव्हतं महाराज, सत्ता होती. रावणाकडे शक्ती होती, अख्खे देव त्याच्या घरात कामाला होते महाराज. काय कमी होतं महाराज, 1 लाख पोरं होती महाराज, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. कमी होतं रावणाला महाराज. पोरं नाशी नाही महाराज, नाक्यावर जातील उठणकी करतील. इंद्रजीत, इंद्राला हरवणारा मुलगा होता त्याचा, इंद्राला सुद्धा आव्हान करायचा, एवढी बलवान पोरं होती महाराज. राम जवळ नव्हता, परिणाम पिंडदानाला पोरं लागली ना महाराज. का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. शेवटी अधिपतीनं स्वतःचा योगाग्नी देवला आणि यज्ञामध्ये गुढी टाकली, भस्म झाली. एक कळालं तिकडं महाराज. आणि मग देवानं आपला एक गण पाठवला, नंदी गेला, यज्ञाचा विध्वंस केला महाराज. आणि मग भगवान आपल्या पत्नीच्या प्रेमात एवढे वेडे झाले, तिला उचलली महाराज. आणि अख्खा जग पूर्वीत निघाले. जिथं जिथं देवाचे पावलं पडायचे भस्म व्हायचं महाराज. जिथं देवाचं पाय पडायचं तिथला अख्खा एरिया भस्म व्हायचा. हिरोशिमा नागासाकी प्रमाणे एवढी ताकद महाराज. शेवटी काय करावं, जोपर्यंत पार्वती माता या भगवान भोलेनाथाच्या हातात आहे तोपर्यंत तिचा शोक माझ्या परमात्म्याला आवरता येणार नाही. म्हणून भगवान विष्णूने सुदर्शन चक्रानं पार्वती मातेचे 108 तुकडे केले. किती तुकडे? 108 तुकडे केले. ते तुकडे म्हणा, ते अलंकार म्हणा, तो दागिना म्हणा माझ्या पार्वती मातेचा, पार्वती मातेच्या अंगावर असणाऱ्या ज्याही गोष्टी होत्या त्या जिथं जिथं पडल्या तिथे शक्तीपीठ निर्माण झाली. ज्या शक्तीपीठातले काही शक्तीपीठ फिरतो आपण, किती आहेत? 108 शक्तीपीठ आहेत महाराज. आणि ती 108 शक्तीपीठांचं वर्णन बोलत होतो आपण की देवी भागवत करूया. याही वेळी मलाही शक्य झालं नाही, बाळराम माऊलीची फारच इच्छा होती. आज देवी भागवतामधला जो 30वा अध्याय ज्यामध्ये व्यास मुनी प्रार्थना करतात की शृणु राजन प्रोक्ष्यामि देवी पीठान सांगतम येषां श्रवण मात्रेण पापहीनो भवेत्तरः. व्यास महर्षी म्हणतात, हे गुरुवर्य, आम्हाला देवी भागवताचं महत्व सांगा, देवीचं शक्तिपीठांचं वर्णन सांगा, जे ऐकल्यानं अनंत जन्माची पाप नष्ट होतात जीवाची. त्या किती कुठली कुठली क्षेत्र आहेत आम्हाला सांगाल का? त्यावेळी सांगला, येषु केषु पीठेषु यस्यायं सिद्धकांक्षति भूतिका मृत्युर्यातानि वक्ष्यामि तत्त्वतः. ज्या ज्या ठिकाणी माझ्या जगत मातेचे भाग पडले महाराज, दागिना पडला, नथ पडली, मुकुट पडला, त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झालेले आहेत महाराज. कुठली कुठली शक्तिपीठ आहेत महाराज? वर्णन आहे त्या ग्रंथामध्ये. आपल्या एकविरा आईचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. लक्षात घ्या. सगळ्यांनी शांतीपूर्वक ऐकायचं. मला स्त्रियांची जास्त अपेक्षा होती. नवरात्र उत्सव आहे आणि आपण हे काय ऐकायचं महाराज? नवरात्र उत्सव म्हणजे दांडिया खेळण्याकरता नाही. आता दांडिया खेळणार हे लव जिहादचे केंद्र बनलेले आहेत महाराज. काय नुसता
खेळतोय हा तर रासक्रीडा खेळण्याकरता एकच देव लागतो, बाकी सगळ्या स्त्रिया लागतात. लक्षात झालं का तुम्हाला? रासक्रीडा ज्यावेळी भगवंत वृंदावनामध्ये खेळले तेव्हा त्या रासक्रीडेचं महत्व असं एकनाथ महाराजांनी सांगितलंय. रासक्रीडेची या रात्री ब्रह्म्या षण्मासी केली होती. मी रासक्रीडेची एक रात्र ब्रह्मदेवाच्या 6 महिने एवढी केली होती, एवढी मोठी. 6 महिने म्हणजे एवढे ब्रह्मदेवाचे 6 महिने ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र येतात आणि जातात. किती? हिचे पुरंदर जाती 14. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे महाराज आपल्या पृथ्वीवरचा एक युग. त्याच्यामध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. या चार्यांचा 4 युग झाले का ब्रह्मदेवाचा एक दिवस. एवढं मोठं महाराज दिवस आहे. 6 महिन्याची महाराज 1 लाख केली होती परमात्म्यानं. भगवान भोलेनाथ आले महाराज तिथे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय, ये शंकर जी का डमरू बोले ओम नमः शिवाय, शंकर जी का डमरू बोले ओम नमः शिवाय, शंकर जी का नंदी बोले ओम नमः शिवाय, नंदी बोले ओम नमः शिवाय, गणपति बप्पा बोले ओम नमः शिवाय, बप्पा बोले ओम नमः शिवाय, कार्तिक स्वामी बोले ओम नमः शिवाय, कार्तिक स्वामी बोले ओम नमः शिवाय, शिव जी का त्रिशूल बोले ओम नमः शिवाय, शिव जी का त्रिशूल बोले ओम नमः शिवाय, शिव के ऊपर गंगा बोले ओम नमः शिवाय, शिव का गंगा बोले ओम नमः शिवाय, 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 पार्वती पते हर हर महादेव. मग काय करावं लागेल? गवळण बनून ये, गोपी बनून ये. तेव्हा मी कशा काय गोपी बनणार? तो समोर तलाव आहे, आजही तलाव आहे तो वृंदावनमध्ये महाराज, आजही तलाव आहे. त्या तलावामध्ये जा, उडी मार, बाहेर निघाला तर गवळण बनशील आणि मग ये. आणि एक पुरुष हा वेद हा वेदानं फक्त एका पुरुषाचं वर्णन केलेलं आहे. अपुला तो एक देवता मुंडावा, अपुला तो एक देवता मुंडावा, अपुला एक देवता मुंडावा, अपुला तो एक
देवा द्वितीयम ब्रह्मा. वेदांत याचा निर्देश काय केलाय? एकमेव अद्वितीयम. अद्वितीयम म्हणजे दुसरा नाही, परमात्मा दुसरा नाही, एकच परमात्मा आहे महाराज, एकच. देव म्हणतो शंकरला एक गवळण म्हणून एकतर घेतो महाराज. मग त्या पद्धतीनं मग त्या देवाने ती लीला रचलेली आणि मग त्या शंकराला प्रवेश दिलेला आहे. अधिकार मिळवावा लागतो महाराज देवाजवळ जाण्याकरता. बघा तुम्ही मला मंदिराच्या मूर्तीजवळ तुम्ही जाऊ शकता, देवाजवळ देवाजवळ जाण्याकरता मूर्ती आहे. मंदिरातली मूर्ती ही देवाजवळ जाण्याकरता आहे, म्हणून मंदिराच्या मूर्तीजवळ गेलात म्हणजे तुम्ही देवाजवळ गेलात असं नाही. आपल्यापेक्षा बामण मोठा 24 तास तिथं अंगाला देवाच्या मूर्तीचं सानिध्य नको. हो ही तुकाराम महाराज त्या विराणी प्रकरणामध्ये म्हणतात नाही का? हो, हाची नेम आता न फिरे माघारी, वैष्णवे शेजारी गोविंदाच्या. मी म्हणजे देवाच्या शेजारी बसले, देव जिथं बसलाय तिथं मी बसलोय, देव जिथं बसला त्या पद्धतीने मग ही वर्णनं आली आहेत महाराज. कुठे कुठे महाराज या जगत मातेचे अवयव पडलेले आहेत. पहिला श्लोक आलेला महाराज म्हणजे वाराणस्या विशालाक्ष गौरी मुख निवासिनी क्षेत्रे वैन विशारण्यो प्रोक्ताया लिंगधारिणी. वाराणसीला जे आता बांधण चालू नाही का त्या मंदिराचं, ते देवीचं पहिलं ठिकाण महाराज जगत मातेचं. वाराणसीला त्याचं नाव आहे विशालाक्षी माता. विशाल म्हणजे विशाल डोळ्यांची, मोठ्या डोळ्यांची माता विशालाक्षी देवी. त्याच्यानंतर गौरी मुख निवासिनी, त्या मुखामध्ये वास करते महाराज गौरी माता, ही लक्ष्मी माता, दुर्गा माता. वाराणसीला जो ग्रुप आहे क्रमांक 2, इथं मातेचा मुख पडलेला महाराज कुठे? वाराणसीला. क्षेत्रेचे नैमिषारण्य. नैमिषारण्य सर्वांना माहिती आहे, नैमिषारण्य जवळजवळ सगळी जण जवळजवळ जाऊन आलेली नैमिषारण्यामध्ये. त्या लिंगधारिणी नावाची देवी त्या आहे. दुसरी देवी लिंगधारिणी. तिसरा आहे प्रयागे ललिता प्रोक्ता कामुकी गंधमादने मानसे कुमुदा प्रोक्ता दक्षिणे चोत्तरे तथा. प्रयागराज जो तीर्थ आहे जिथं कुंभमेळा झाला महाराज, तिथंची देवीला तिथं नाव आहे ललिता. ललिता देवी त्या ठिकाणी विराजमान आहे महाराज. ते आईचे भाऊ पडले होते महाराज, भाऊ जे झाले होते, ललिता नाव आहे. कामुकी गंधमादने. गंधमादन पर्वत आहे, पर्वत गंधमादन पर्वत कुठला माहिती तुम्हाला? लक्ष्मणाला ज्यावेळी शक्ती लागली त्यावेळी ज्या गंधमादन पर्वतावर सगळ्या जडीबुटी वगैरे आहेत महाराज, तो पर्वत आहे. त्या पर्वतावर सुद्धा देवीचा वास आहे. बिहार मध्ये जो पर्वत आहे त्या पर्वतावर माझं मत काय महिला मंडळाने असं दरवर्षी 10 जरी फिरल्या 10 वर्षात 808 होते. इकडं फिर, गोव्याला फिर, नेपाळला फिर, नेपाळला फिर, हीच तिकडे फिरलो पाहिजे महाराज. हरिपाठ सुरू करा महाराज, हरिपाठ सुरू करा, दरवर्षी फिरता येते आहे म्हणजे मंगलभाऊ तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता. तर अशा पद्धतीनं प्रयागला सुद्धा ललिता मातेच्या रूपानं आहे. मानसे कुमुदा प्रोक्ता दक्षिणे चोत्तरे तथा. मानस सरोवर जो आहे नेपाळला, नेपाळला दक्षिण मध्ये जो अक्साई चीन म्हणून आहे तिकडे सुद्धा देवीचं मंदिर आहे. त्या देवीचं नाव आहे कुमुदा देवी. कुमुद म्हणजे सुगंध, कुमुदिनी काय जाणे परिमळ. कुमुद म्हणजे सुगंध, सुगंध असा हा देवीचा आहे महाराज. तर ती नेपाळला आहे. त्या तिथं देवीचं स्वरूप आहे, पडलेला अवयव. आणि तिथं कुमुदा माता म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतामध्ये सुद्धा मानस सरोवर आहे. इकडं आपल्याकडं काश्मीरमध्ये तिथे सुद्धा देवीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं उत्तरेला सुद्धा देवीचं नाव आहे विश्वकर्मा. त्या देवीचं नाव काय? विश्वकर्मा. भगवती विश्वकामपुरई गोमंते गोमती देवी मंदरे कामचारिणी. गोमंत म्हणजे गोवा. गोव्याचं तुझं नाव काय? गोव्याला आपला पवन आहे. कोण पवन आहे? हा, जिकडे जाण्याच्या लोकांना फार घाई असते, तो गोवा. गोव्याचं नाव काय महाराज? गोमंत हे त्याचं नाव आहे संस्कृत मध्ये पहिलं नाव. तर ह्या गोमंत नावाच्या शहरामध्ये गोमती नावाच्या नावाने जगत माता निवास करते महाराज गोव्याला. कधी गेलं तर ते गोव्याला जाणारी मंडळी या गोमती मातेचं दर्शन घ्यायला कुठे जातं. परवी नारी आम्हा माऊली समान. परत धर्मा माती आणि परिस्थितीला माता मानणारी आमची संस्कृती महाराज. छत्रपती शिवरायांच्या समोर ज्यावेळी कल्याणच्या
सुभेदाराची सून आणली महाराज आपल्या इतिहासाच्या जवळ आहोत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं माहेर कुठलं होतं? नानकर. माहीत नसेल तर सांगतो, आम्हाला सरांनी सांगितलं होतं. कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळी मावळ्यांनी पकडली आणि त्यांना पण वाटलं की ते जसं आपल्या पत्नी पळून देतात, आपण पण यांची उलट नेऊन पडू. त्यांना माहित नव्हतं रे शिवाजी महाराजांचं राज्य जिथं परस्त्रीला पूजली जाते, यत्र नारी पूजन्ते तत्र रमन्ते देवताः. जिथं स्त्रियांची पूजा केली जाते महाराज, तिथं देवांचा वास असतो, तिथं देव राहतात. ज्या घरात स्त्री रडते महाराज, त्या घराला कधी सुख मिळणार नाही. ज्या घरातल्या स्त्रीला दर सणाला आभूषणे मिळत नाही, दर सणाला नवीन साडी मिळत नाही, नवऱ्याचं कर्तव्य तुका म्हणे नग्न भाग तिला आता स्वामीशी. तुकाराम महाराज म्हणतात ज्या स्त्रियांना साड्या मिळत नाही, लाज तिच्या नवऱ्याला वाटली पाहिजे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. आपल्या पत्नीला दर सणाला साडी गेली पाहिजे. घराची लक्ष्मी आहे, लक्ष्मी म्हणून तिला आपण वस्त्र दिलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नग्न भाग तिला स्वामीशी, तिच्या नवऱ्याला लाज वाटली पाहिजे तिला. म्हणून या ठिकाणी गोमंत गोव्याला गोमती मातेच्या रूपाने प्रसिद्ध आहे. मंदारे कामचारिणी. मंदार पर्वत माहिती तुम्हाला? मंदार पर्वत मंथन केलं होतं, मंथन पूर्व अवतारामध्ये. हिरे काढण्याकरता बाहेर चांगलं काढण्याकरता मंथन करावं लागतं महाराज. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यक्त कथा. महाराज मंथन करणे म्हणजे विचार करणे, चिंतन करणे, काय करावं काय करू नये. मंथन केल्यानंतर चांगले विचार निर्माण होतात महाराज. बघावं लागतं महाराज, चर्चा करावी लागते, काय योग्य काय अयोग्य. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी. म्हणून त्या मंदार पर्वताला महाराज रवी म्हणून वापरला होता. काय वापरला होता? ते लग्नाला घेतात नाही का मंगलाष्टक, तुमचं पाठ आहे कुठलं मंगलाष्टक? सगळ्यांचं वर्णन पाहिजे. जे विचार करायचे ज्यांनी जर अमृत पुन्हा अमर झाले का हरपाट करतील का? नाही करतील. आम्ही निर्णय झाला ज्याची शक्ती त्याला मिळेल. आपल्याला पुढचं षडयंत्र सगळं माहित आहे. देवानं मोहिनी रूप घेतलं. मोहिनी म्हणजे भूल पडली. जेव्हा आपलं वाटोळं व्हायचं असतं ना, तेव्हा आपल्याला काही गोष्टींची भूल पडते, काही गोष्टीचा विसर पडतो आपल्याला महाराज. जेव्हा आपलं वाटोळं व्हायचं असतं, तू धाडे विसरलो कसा काय? तू विसरला नाही, त्यानं विसर पाडला. त्या मायेचं नावच महाराज ती भ्रमात टाकते. संस्कृत मध्ये मायेचं वर्णन केलंय. माया मोह रूपी. माया ही मोहात टाकते माणसाला. आणि म्हणून मग त्या रूपांची त्या मंदार पर्वत, आज ते मंदार पर्वत महाराज बिहार मध्ये स्थित आहे. आणि त्या ठिकाणी ही कामचारिणी नावानं देवी तिथे प्रसिद्ध आहे. मंदोत्कटा चैत्र रथे जयंती हस्तिनापुरे. गौरी प्रोक्ता कान्यकुब्जे रंभातु मलयाचले. मदतकट चैत्ररथ नावाचं एक शहर आहे महाराज. शहर त्या चैत्ररथाला आताच्या काळामध्ये हपशी लोक आहेत बघा. हपशी लोक पाहिजे म्हणजे काही 7-7 फुटाची याचा एक प्रदेश आहे. त्याला पहिले चित्ररथ असं शब्द नाव होतं. जसं ज्याला आता गांधार बोलतात, गांधार, त्याचं नाव काय होतं तुम्ही? गांधार. गांधार नरेश शकुनी तिथला आहे मला. म्हणून ही सगळं आपण पूर्ण जगावर पहिले भारताचं राज्य होतं. आता भारताचं राज्य नाही राहिलं. म्हणून अशा पद्धतीनं कामचारिणी मदतकटा चित्ररथा जयंती हस्तिनापुरे. जयंती जे बक्केश्वर महादेव जो आहे त्याचं नाव काय? बक्केश्वर महादेव आहे. भविष्य पुराणामध्ये उल्लेख आहे त्याचा महाराज की श्लोक होता तो माझ्या लक्षात होता. आजही माझा जो मुस्लिम बांधव आहे तो कशाची पूजा करतोय? बक्केश्वर महादेवाची पूजा करतोय. कारण याच्यामध्ये शैव धर्मामध्ये मूर्ती पूजा थोडासा लिंग पूजा मांडलेली आहे. मूर्ती पूजा फक्त चौदरपाड्यालाच आपली एक मूर्ती आहे शंकर भगवान आणि पार्वतीची. प्रत्येक ठिकाणी लिंग पूजा मांडलेली आहे, लिंगाची पूजा केली जाते. म्हणून अशा पद्धतीने चंद्र देवाच्या कुठे चंद्र आहे. मुस्लिम धर्म कशाची पूजा करतोय? सकाळी उठल्यानंतर तो नमाज पडतो त्यावेळी त्याच्या हातावरची कोर आहे ती चंद्रासारखी दिसते महाराज. बघा तुमच्या सुद्धा हाताला चंद्राची कोर आहे. भगवंतानं आपल्या मस्तकावर धारण केलेले भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून असा हा भगवान भोलेनाथ आहे. सगळ्यांचा देव आहे, महादिदेव आहे, आदिदेव आहे महाराज. आणि या आदिदेवाची पत्नी महाराज जयंती हस्तिनापुरे. गौरी प्रोक्ता कान्यकुब्जे. कन्नौज जो म्हटलं ना,
भारतामधलं एक शहर आहे कन्नौज. या कन्नौजचं पूर्वीचं नाव आहे महाराज काय, कान्यकुब्ज हे त्याचं नाव आहे. महाभारतातल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला महाराज. गौरी नावानं ही जगत माता राहते. आपण जे खरोखर गौरी पूजा करतो महाराज, या गौरीचं मूळ मंदिर कुठे आहे, कन्नौजला आहे. कधी गेलो का आपण, गेलो पाहिजे. अशा पद्धतीने रंभा तू मलयाचले, रंभा या नावाने जगदंबा माता कुठे आहे महाराज, मलयाचल मलयगिरीच्या आहे ना भागीत आपल्याकडे. मलयागिरीमध्ये लालचंदन मिळतं काय, स्टोरी आली होती ना पिक्चर मध्ये. काय पिक्चरचं नाव द्या, काय पिक्चरचं नाव सांगा ना, बघता ना सगळी ना. पुष्पा का, पुष्पा पिक्चरची स्टोरी ज्या चंदनावर आधारित आहे. तो चंदन जिथं मिळतो, ज्या जंगलात मिळतो, त्याचं नाव आहे मलयगिरी. फार सुंदर फार असं सांगतात, मलयगिरी चंदनाचा एक थेंब उकळत्या कढईतल्या तेलात टाकला तर महाराज 2 मिनिटात कढई शांत होते. थंड होतो ते, एवढा थंड आहे तो कपालाला लावला. ही बुद्धी शांत झाली. हे जे लावतात ना चंदन, हे उकळणं लावत महाराज. चंदन डोकं शांत राहावं म्हणून कपाळाला लावलं जातं त्याला. म्हणून मलया चलामध्ये ही जगत माता वास करत असते मलया रूपाने. त्याच्यानंतर एकाम्रपीठे संप्रोक्ता देवी सा कीर्तिमत्तकी विश्वे विश्वेश्वरो प्राहुर्मरुहूता च पुष्करे. अशा पद्धतीने ही जगत माता आपल्याकडे ओडिसा राज्यामध्ये लिंगराज मंदिर आहे. जगन्नाथ मंदिराच्या थोडा बाजूला लिंगराज मंदिर आहे. फार मोठं आहे. ओडिसा जाऊन एकदा, फार सुंदर मंदिर आहे, फार सुंदर किनारा आहे. इकडे तिकडे माणसानं फिरावं, जोपर्यंत धड आहे ना, जो वरी हे सकल सिद्ध आहे, हात चाला वया पाये, वरी तो आवाज आपले स्वहित पाये, तीर्थयात्रा जाय शिकवतो. एकदा का बाजेला झोपला आपला पोरगा बाजे सगळ्यात येणार. फिरून घ्यावं माणसाने, मला जग बघून घ्यावं, जगाचं दर्शन घ्यावं. जगामध्ये प्रत्येक ठिकाणी देवाचा जगदंबेचा वास आहे. म्हणून ती जगदंबा एकाग्रपीठ म्हणजे ओडिसाला संप्रोक्ता नावाने ही देवी माता राहते. आणि मग त्याच्यानंतर कीर्तिमती देवी या नावाने ती राहते महाराज. विश्वे विश्वेश्वरी प्राहुर पुष्कर तीर्थ जो आहे, आता जो सप्ताह चालू आहे विठ्ठल महाराजांचा कुठे चालू आहे, ब्रह्मदेवाचं मंदिर ज्या पुष्कर तीर्थ क्षेत्रामध्ये आहे. आता आपले भागवतचे जे यशवंतजी महाराज वैकुंठवासी यांचा पुत्र विठ्ठल महाराज नाईक यांनी जवळजवळ 150-200 लोक गेल्यात पुढे पुष्करला 27 दिवस. त्या पुष्कर तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा विश्व विश्वेश्वरी नावानं देवी राहिली. अनेक ठिकाणी केदार पीठे संप्रोक्ता देवी सन्मार्गदायिनी मंदाहि ममता पृष्ठे गोकर्णे भद्रकर्णिका. केदारनाथ या धामामध्ये सन्मार्गदायिनी नावानं आहे देवी. त्याचबरोबर मंदा, मंदा म्हणजे अमरनाथ. मंदा म्हणजे काय, अमरनाथला सुद्धा त्या बर्फानी बाबाच्या बाजूला जगत माता सूक्ष्म रूपाने राहते. तिचं नाव काय आहे, हिमवतः. ही म्हणजे बर्फ रूपांतरते ही जगत माता तिथे वास करते. पृष्ठे गोकर्ण भद्रकर्णिका. गोकर्ण पृष्ठामध्ये, गोकर्ण तीर्थक्षेत्र कर्नाटक मध्ये, तिथे ही जगत माता भद्रकर्णिका नावाने राहते. काय नाव तिचं, भद्रकर्णिका. ज्ञानेश्वरी भवानी तू बिल्बके बिल्बपत्रिका. श्रीशैले माधवी प्रोक्ता भद्रा भद्रेश्वरी तथा. कुरुक्षेत्र, स्थानेश्वर म्हणजे कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्राच्या अगदी बाजूला स्थानेश्वर नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये भवानी नावानं जगन्नाथा वास करते. आणि बिल्वक नावाचं तीर्थ आहे. बेलाच्या झाडांमुळे त्याला प्रसिद्धी झाली. भगवान भोलेनाथाला बेल फार आवडतो महाराज. विठोबाला फूल बाहू, गणपतीला दूरबा, शंकराच्या पिंडी बरी बेल शोभे हिरवा. विठोबाला फूल बाहू, गणपतीला दूरबा, शंकराच्या पिंडी बरी बेल शोभे हिरवा. विठोबाला फुले बाहू, शंकर विठोबाला शंकराच्या पिंडी बरी बेल शोभे हिरवा. विठोबाला फूल बाहू, गणपतीला दूरबा, शंकराच्या पिंडी बरी बेल शोभे हिरवा. बिल्वपत्र देवाला फार आवडतं महाराज. काही आवडत नाही, बेलाचं पान.
हे भोळ्या शंकरा, देवाला फार बेल आवडतं महाराज. या बेलाचं जंगल ज्या ठिकाणी महाराज, तिथे ही जगत माता बिल्व पत्रिका नावाने राहते. काय तिचं नाव आहे देवीचं? बिल्व पत्रिका. आणि अशी ही जगत माता बिल्व पत्रिका रूपाने श्री शैले माधवी प्रोक्ता. श्री शैलम मल्लिकार्जुनम नावाचं तीर्थ आहे महाराज. शैलमला श्री शैलम तीर्थ आहे. या ठिकाणी माधवी नावाने, माधवी म्हणजे गोड, गोड स्वरूप आहे देवीचं महाराज. माधवी स्वरूप भद्रा भद्रेश्वरी तथा. तर पश्चिम बंगालमध्ये हुगळी येथे भद्रा नावाचं तीर्थ आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी येथे महाराज ही भद्रा नावाने वास करते. भद्र देवी, भद्र म्हणजे मंगल. भद्र शब्दाचा अर्थ काय? मंगल, पवित्र, शुद्ध. या नावाने ही जगत माता वास करते. शालग्रामे महादेवी शिवलिंगे प्रिया महालिंगम तु कपिला मकोटो मुकुटेश्वरी. शालिग्राम रूपाने म्हणजे नेपाळला जिथे शालिग्राम मिळतात, बरोबर? नेपाळला शालिग्राम कुठे मिळतात? राम मंदिरात मूर्ती बनवण्याकरता दगड आणला होता. मूर्ती बनवण्याकरता दगड अयोग्य ठरला. गंडकी नदी म्हणतात तिला. काय म्हणतात? या गंडकी नदीमध्ये जे दगड मिळतात महाराज, विष्णूची रूप आहेत. विष्णूची रूप आहेत. तिथला प्रत्येक दगडात विष्णू भगवान वसलेले आहेत. आणि त्या शालिग्राम म्हटलेले त्याला. या शालिग्राम या क्षेत्रामध्ये ही जगन्माता महादेवी रूपाने राहते. महादेवी. शालग्रामे महादेवी शिवलिंगे जलप्रिया. आणि दुसरीकडे उत्तराखंडामध्ये उत्तर काशी नावाचं तीर्थ आहे महाराज. उत्तराखंडमध्ये. आणि इथे गढवाल जिल्ह्यामध्ये पर्वत शिखरावर, उंच डोंगरावर महाराज या शिवलिंग तीर्थ आहे महाराज. शिवलिंग फार उंच आहे. पर्वतारोही फार जातात. आपल्यासारखा माणूस नाही जाऊ शकत महाराज. उंच आहेत महाराज. देवांची स्थानं फार उंच आहेत. फार उंच राहतात ते. उंच जाण्याकरता जरा कुठावं लागतं महाराज. पाणी खालारा ढावे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सहज माणसाला तर स्वतः अधोगतीकडे जायचं असेल, प्रयत्न करायची गरज नाही. मी पायडल मारता माणूस खाली जातो. वर चढायचं असेल तर ताकद लावावी लागते. ज्याला वर गच्छन्ति सात्विका, ज्याला वर जायचंय, वर म्हणजे वरती मरून वर नाही, प्रगती करायची आहे ज्याला जीवनामध्ये, त्याला मेहनत करावी लागते महाराज. श्रम करावे लागतात. ताकद लावावी लागते. म्हणून ही शिवलिंग नावाचं तीर्थाने जलप्रिया देवी राहते. महालिंगम तू कपिला माकोटो मुकुटेश्वरी. ही किंवा ही जगत माता दक्षिण तामिळनाडू येथे महालिंग नावाने राहते. महालिंग तामिळनाडू मध्ये फार मंदिर आहे. आपल्याला आद्या तामिळनाडू जरी फिरायचं झालं महाराज, इतकी जबरदस्त मंदिर आहेत पाहण्याकरता. मला मोह आवडत नाही. कधी कधी जावा 1-2 महिने फिरायला अख्खं दक्षिण भारत. एवढी सुंदर आणि दक्षिण मंदिरात मूर्त्यांना धक्का लागला मला. इथल्या राजांनी प्राणाच्या आहुत्या दिल्या, मंदिरांना धक्का लागून दिला. आपल्याकडे आपापसातच भांडणं चालू होती म्हणून मंदिरं तुटली. फार मंदिरं तुटली. कृपा आहे त्या देवीची अहिल्याबाई होळकर या जगत मातेने महाराज या मंदिरांचा उद्धार केलाय. सगळ्या मंदिरांचा. म्हणून मंदिरं वाचली तर धर्म वाचेल. किंवा या ठिकाणी महालिंगम तू कपिला मकोट मुकुटेश्वरी. ही आसाम मध्ये गुवाहाटी मध्ये जी देवी आहे तिचं नाव आहे मुकुटेश्वरी. जिला कामाख्या देवी म्हणतात. तिला काय म्हणतात? कामाख्या देवी. हिला माकोटे पहिले बंगालचं नाव काय होतं? बंगाल नंतर नाव पडलेलं आहे. वंग नदीमुळे तिचं नाव पडलंय. तिचं पहिलं नाव आहे माकोट. हे जुनं संस्कृत मधलं नाव आहे. आणि शहरांची नाव आहेत. हे संस्कृत ग्रंथ हजारो वर्षापूर्वीचा महाराज. आणि शहरांची नावं आता मुघल आले बदलले, काँग्रेस राज्य आली बदलली, आता भाजप आले तो बदलतो. कशी का नाव माहित राहतील महाराज आपल्याला? इतिहासामध्ये याची यादी आहे या ग्रंथामध्ये. हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वीचे हे ग्रंथ आहेत महाराज. आणि म्हणून ही जगत माता मायापुर या कुमारी शांतने ललितांबिका गया या मंगला प्रोक्ता विमला पुरुषोत्तमे. मायापूर म्हणजे हरिद्वार. हरिद्वाराचं पहिलं नाव आहे महाराज मायापूर. नंतर हरिद्वार आहे. तिथून देवांचा प्रवेश आहे म्हणून त्याला हरिद्वार म्हटलेलं आहे महाराज. त्याचं नाव आहे मायापूर. या मायापूर मध्ये कुमारी नावाने ही जगत माता वास करते. त्याच संताने ललितांबिका. आणि मग हरिद्वार मध्ये संतान नावाचं एक क्षेत्र आहे महाराज. संतान नावाचं. तिथे सुद्धा ही जगत माता वास करते. गया या मंगला प्रोक्ता विमला पुरुषोत्तमे. गया नावाचं तीर्थ आहे महाराज. गयाला कशाकरता जातात महाराज? आपल्या पितरांचा उद्धार करण्याकरता. माझे झाले गयावर माझे झाले गयावर माझे झाले
गया जाऊन पिंडदान जर तुम्ही केलात तुमच्या पितरांचा, प्रत्येकानं करावं मला. स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे मला, कुठल्याच धर्मात स्त्रियांना अधिकार नाही. त्या वैदिक सनातन धर्माने स्त्रियांना सुद्धा वैदिक कर्म करण्याचा अधिकार दिलाय, गावामध्ये स्त्रियांनी सुद्धा. जर पुरुषानं पिंडदान केलं महाराज, वडिलांच्या आईच्या 21 पिढ्या आणि वडिलांच्या 21 पिढ्या, हे 40 पिढ्यांचा उद्धार गयेला पिंडदान केल्यानं होतो. आणि स्त्रियांनी जर पिंडदान केलं गयेला तर आई माहेरच्या 21 पिढ्या, सासरच्या 21 पिढ्या, 42 पिढ्यांचा उद्धार स्त्रियांनी पिंडदान केला. कुठे गयासुरानं वर मिळवला देवाकडून. गयासुर कोण? राक्षस होता महाराज. तो पण तुम्हाला इंद्रावर राज्य करायचंय, स्वर्गावर राज्य करायचंय. त्याच्यामुळे शुक्राचार्य त्यांचा गुरु होता महाराज. शुक्राचार्य, शुक्राचार्य, शुक्र हा त्यांचा आचार्य. शुक्र म्हणजे एक डोळा फुटलेला, शुक्राचार्य. शुक्राचार्य म्हणाला की हे गयासुरा, तू आमचा वंशज आहेस, मी राक्षसांचा गुरु आहे, मी सांगतो तसा आहे. देवांचा गुरु कोण आहे महाराज? राक्षसांचा गुरु जर शुक्राचार्य आहे, देवांचा गुरु काय आहे? कोण आहे का माहिती? तेच आहे ना. लोकांना गांधीजीला कुणी मारलं ते सगळ्यांना माहिती आहे महाराज, पण गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना कुणी मारलं कुणालाच माहिती. दुर्दैव आहे ना महाराज. दुर्दैव वाटत तुम्हाला? त्याची 4ही मुलं भिंतीमध्ये जिवंत काढली महाराज, त्याची नावं आम्हाला माहित नाही. करोडीमल नावाच्या व्यापाऱ्यानं त्या मुलांचा देह पुरण्या एवढी जागा मागितली महाराज. त्याने सांगितलं की जेवढी जमीन पाहिजे तेवढ्या मोहरा पसर सोन्याच्या या 4 मुलांचे देह गाडण्याकरता. महाराज त्या करोडीमल नावाच्या व्यापाऱ्याने, आज तुम्ही जर गेलात त्याचा इतिहास मिळेल, सोन्याची चादर असायची महाराज, सोन्याच्या सुवर्ण मुद्रा, तेवढी जमीन राजाकडून घेतली, त्यांची दफन कार्य सफल केलं महाराज. हे गुरु गोविंद सिंग असते काय म्हणजे चिंतन की गयासुराला सांगितलं तसं नको देऊ. काय असतं? गुरुवार आपण म्हणतो महाराज. गुरुवाराचं दुसरं नाव काय का आठवण? तुमच्या लक्षात आलं पाहिजे महाराज. गुरुवाराला काय बोलतो आपण? तसं रविवाराला एक नाव आहे आईतुबार, तसं गुरुवाराला एक नाव आहे बृहस्पती. गुरुवाराचं नाव ऍक्च्युली बृहस्पतिवार आहे. बृहस्पती हा देवांचा गुरु असल्यामुळे त्या बृहस्पतिवार बोलतात येत नाही ना बऱ्या लोकांना. हा, कीर्तनकारांना बोलता येत नाही महाराज. गुरुवार केला, गुरुचा वार आहे, देवांच्या गुरुचा वार आहे. मग त्याने सांगितलं, हे शुक्राचार्य म्हणतो गयासुरा, ते कर तू आपोआप इंद्र होशील, कोणाचा बाप तुला त्या गाडीवरून काढू शकत नाही, पहिल्या इंद्राला गाडी सोडायला लागेल. महाराजांनी शरीर मोठं केलं स्वतःच, 20-25 योजन म्हणजे 10-20-25 किलोमीटर स्वतःचं शरीर केलं. स्वतःच्या बेंबीवर महाराज यज्ञ वेदी तयार केली. यज्ञ वेदी स्वतः आहुती टाकतो महाराज. ओम ब्रह्माय स्वाहा, ओम ब्रह्माय स्वाहा. 99 यज्ञ झाले महाराज. हलायला लागलं इंद्राचं. इंद्राने विष्णू भगवंताला विनंती केली, देवा हा जर परत इंद्रावरच्या गादीवर बसला तर हैराणी होईल देवांची. देव प्रत्यक्ष आले आणि गयासुराच्या छातीवर लाथ मारली, यज्ञाचा विध्वंस केला. गयासुर मागवला नाही महाराज, त्यांना हसायला लागला महाराज. तेव्हा देव म्हणला, अरे गयासुरा वेडा झाला का? आपलं काय झालं? आणि तुला 99 यज्ञ पूर्ण केले, हजारो वर्ष तपश्चर्या करून 100वा यज्ञ मी विध्वंस केला तुझा. तू हसायला नाही, तू चिडायला पाहिजे. म्हणजे तेव्हा कोण सांगतो माझा यज्ञ विफल झालाय? जगाचा चालक मालक माझ्या दारात आलाय महाराज. माझा यज्ञ सफल झालाय, तुझी भेट झाली, तुझं दर्शन झालं, आता कशाचीच इच्छा नाही. भगवान प्रसन्न झाले. गयासुरा तुझ्यावर प्रसन्न झालाय, माग काय मागायचंय? तेव्हा तू माझ्या दारात आहे, तू माग. तर धर्मशास्त्रामध्ये परमार्थामध्ये जे मागण्याकरता परमार्थ करतात महाराज, नसा भक्ता सवय वणी. तो व्यापारी आहे, भक्त नाही. तो काहीतरी अपेक्षेनं भक्ती करतो महाराज. धर्मशास्त्रामध्ये त्याला वणिक म्हटलेलं आहे, व्यापारी म्हटलेलं आहे. तो भक्त नसा भक्ता सवय वणी. भक्त त्याला म्हणतात, अपेक्षाच नाही भक्ती करतोय महाराज. भक्त तो आहे, काही इच्छेनं काही अपेक्षेनं परमार्थ नाही करावं महाराज. अशा पद्धतीनं मग त्याला तिला महाराज वरदान देव म्हणतो, हा देव तो देव. ठीक आहे, देव म्हणतो तुला मागायचंय, मला एक वरदान दे, तू माझ्याकडून काहीतरी मागावं. गयासुराला मागत नाही. इथं जेही लोक पिंडदान करतील त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी भगवंता तू घे. पाणी तिला हातावणार तू परमात्मा सगळ्यांच्या. म्हणून एकदा तरी आपण गयेला, जो गया को नाही गया वो किधर क्या गया, गयेला गेलो पाहिजे आपण सगळेजण. गया याम पिंडदानंच त्रिविध पुत्रस्य पुत्रतः. तिसरं कर्तव्य मुलाचं गया. या गयेला जी जगदंबा आहे, मंगला नावानं आहे.
विमला पुरुषोत्तमे, पुरुषोत्तम तीर्थामध्ये पुरुषोत्तम तीर्थ म्हणजे जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरीचं दुसरं नाव आहे पुरुषोत्तमपुरी. आणि या पुरुषोत्तमपुरी जगन्नाथला जी जगन्माता आहे तिचं नाव आहे विमला देवी. विमला देवीचं मंदिर आहे, तिचं दर्शन घ्यावं. उत्पलाक्षी सहस्राक्षे हिरण्याक्षे महात्मला विलासाया भव घाशी पाडला कुटवर्धिने. हिरण्याक्ष म्हणजे हिरण्याक्ष जो राक्षस आहे त्याची जिथं महती होती त्या ठिकाणी सुद्धा जगन्मातेचं अवतरण आहे. त्या विश्वक्षा विपाशा हे सुद्धा गयेला तीर्थक्षेत्र आहे. इथे सुद्धा जगन्माता ही अमोघाक्षी नावानं राहते. पाडला म्हणजे पाटला देवी. पाटला देवीचं सुद्धा स्वरूप आहे. नारायणी श्री पार्श्व सुंदरी विपुले विपुला देवी कल्याणी मलयाचले. जगन्माता ही नारायणी नावानं सुपार्श्व नावाचं तीर्थ आहे महाराज. जैन तीर्थंकरांचं हे तीर्थ आहे. ते देवीचं सुद्धा मंदिर आहे नारायणी नावाचं. इथे ही जगन्माता राहते. त्रिकुटे वैष्णव देवी. वैष्णव देवीचं त्रिकुट म्हटलेलं आहे. त्रिकुटे म्हणजे 3 देवी. वैष्णव देवीचं संस्कृत मध्ये जे नाव आहे, पुराणामध्ये जे नाव आहे त्याचं नाव आहे त्रिकुट शिखरी दान. बरोबर आहे. हे त्रिकुट तीर्थ आहे महाराज. वैष्णव देवी, वैष्णव देवीचं नाव आहे त्रिकुट आणि तिचं नाव आहे महाराज त्रिकुट देवीचं त्रिकुटे. रुद्र सुंदरी हे तिचं नाव आहे. रुद्र म्हणजे भगवान शिव, त्याची पत्नी सुंदरी, रुद्र सुंदरी. विपुले विपुला देवी. विपुल नावाचं तीर्थ आहे महाराज. हिमालयामध्ये विपुल नावाची घाटी आहे, डोंगर आहे, तिथे विपुला देवीचं मंदिर आहे. कल्याणी मलयाचले. मलयागिरी पर्वतामध्ये दुसरे कल्याणी नावाने ही देवी वास करते. अशा प्रकारे अनेक देवींची मंदिरं या ठिकाणी आहेत. फक्त आता वाचन करतो, आता अर्थ सांगत नाही कारण वेळ संपलेला आहे, लक्षात घ्या. परंतु हे शब्द जरी कानावर पडले, व्यास महर्षी काय सांगतात, नुसते ह्या देवीच्या नावांचे शब्द ज्याच्या कानावर पडले अनंत जन्माची पाप त्याचे नष्ट होतील महाराज. सह्याद्रवेक विरातु हरिश्चंद्रे तु चंद्रिका रमणादमतीर्थे तु यमुनाया मृगावती कोटवी कोटतीर्थे तु सुगंध्वा मदवे वने गोदावर्या संध्या तु गंगद्वारे रतिप्रियः शिवकुंडे शुभानंदानंदिनी देविकी तटे रुक्मिणी द्वारवत्या तु गधा वृंदावने वने. रुक्मिणी द्वारवत्या, द्वारवतीमध्ये द्वारकेमध्ये. देवकी मथुरायां तु पाताले परमेश्वरी चित्रकूटे तु स्थिता विंध्या विंध्यवासिनी. करवीरे, करवीर म्हणजे कोल्हापूर. करवीरे महालक्ष्मी रूपा देवी विनायक हे. आरोग्या वैद्यनाथंच तु महाकाले महेश्वरी. आरोग्य देवी म्हणजे परळी वैजनाथला ही आरोग्य देवी नावानं राहते. महाकाले महेश्वरी. अभयत्यश्री तीर्थेषु नितंबा विंध्य पर्वते मांडव्ये मांडवी नाम स्वाहा माहेश्वरी पुरे. शकलंडे चंडा तु चंडिका अमरकंटके मामेश्वरे भरारोहे प्रभासे पुष्करावती. देवमाता सरस्वत्या पारावारे तथा सुता महालय महाभागा महास्नय पिंडलेश्वरी. श्रीका कृष्णौ चंदुघाते कीर्तिशंकरी उत्पलावर्तके लोला सुभद्रा शोणसंगमे माता सिद्धा उदय लक्ष्मीर अनंगा भरताश्रमे. जालंधरे विश्वमुखे तारा किष्किंधा पर्वते. सुग्रीवाची नगरी आहे किष्किंधा, तिथे तारा नावाने देवकी राहते. देवदारू वने पुष्कर मेधा काश्मीर मंडले भीमादेवी हेमाद्रो पुष्टि विश्वेश्वरे तथा कपालमोचनम शुद्धिर्माता कामारवरोहणे. शंखोत्थारे धाराणां हृदि पिंडार तथा कलातु चंद्रभागायां. चंद्रभागा म्हणजे पंढरी, पंढरपूरला ही कला नावाने राहते महाराज. अच्छोदे शिवधारिणी वेणाया ममता नामा हृदया गुरुवशी तथा. बद्रिकाश्रमला ही जगन्माता राहते. कलातु चंद्र आगायाम अच्छोदे शिवधारिणी वेणायामृतानाम हृदयाम गुरुवशी तथा. औषधिच्छत्रो पूरव क्रूरदिश कुशोदका मन्मता हेमकूटे तु कुमुदे सत्यवादिना. अश्वत्थेवा गणाया तु निर्दिवं श्रवणालः गायत्री वेदवदने पार्वती शिवसन्निधौ. देवलोके तदेन्द्राणां वैश्राशि सरस्वती सूर्यबिम्ब प्रभानाम मातृणां वैष्णवी तथा. अरुन्धती सुतानां रामसाधु तिलोत्तमा नित्यब्रह्मकलानां शक्ती सर्वशरीरिणां. सर्वांच्या शरीरामध्ये ही जगतमाता शक्ती रूपाने वास करते. तेव्हा अशा पद्धतीनं ही देवींची नावं आहेत. म्हणून आम्ही बोललो होतो सरपंच महोदय 3.5 दिवस लागतात ही कथा सांगायला.
तसा 7 दिवसाचा काळ आहे. कारण जगत मातेने जी लीला केली महाराज, अनेक रूपामध्ये हिची लीला आहे, अनेक रूपामध्ये. कारण भारतीय इतिहासामध्ये स्त्रियांना अग्रभाग मान दिलेला आहे. दुर्दैव महाराज महिलांना 50% आरक्षण मागतात. वैदिक सनातन धर्माने स्त्रियांना 100% आरक्षण. आज ही मुलांना जोपर्यंत लग्न होत नाही, मुलगा कमवून आईच्या हातात देतो, लग्न झाल्यावर बायकोच्या हातात देतो, म्हातारा झाल्यावर मुलीच्या हातात देतो. कारण स्त्री शिवाय माणसाचं जीवन अपूर्ण आहे. स्त्री ही शक्ती आहे महाराज, आणि अशा या शक्तीचं पूजन या नवरात्र उत्सवामध्ये केलं जातंय. शक्तीची उपासना करावी. प्रत्येक ठिकाणी शक्ती आवश्यक आहे महाराज. आपल्या शरीरामध्ये आरोग्य देवी वर्णन आले महाराज. शरीरामध्ये आरोग्य हे देवीचं स्वरूप आहे. पूजा केली पाहिजे महाराज आरोग्य देवीचं. म्हणून आपण सर्वांनी याच्या पुढे फिरत असताना जर ठरवूया की जी पुराणामध्ये 108 तीर्थ देवीचे आहेत, याची मध्य प्रदेशमध्ये आहेत 10-12 तीर्थक्षेत्र, ती करू. युपी मध्ये आहेत, नेपाळ मध्ये, पाकिस्तान मध्ये सुद्धा देवीचं शिरभाग पडलेला आहे. कुठे देवीचा शिरभाग जिथं पडलाय तिथं काय नाव आहे महाराज देवीचं? हिंगलाज देवी. देवीचा शिरोभाग, डोक्याचा भाग ज्या ठिकाणी पडलाय त्या ठिकाणी त्या देवीचं नाव आहे हिंगलाज माता. आज ही जो सध्या आता गडबड गोंधळ चालू आहे, कुठला एरिया आहे तो? पाकिस्तानचा. हिंगलाज माता कुठल्या एरियामध्ये? आपल्याकडचं एरिया काय त्याचं नाव आहे? सध्या भरपूर तिथे ती मंडळी म्हणतात तिकडची की आम्ही हिंगलाज मातेचे वंशज आहोत. ही हिंगलाज माता, तिथे हिंदूही जातात, मुसलमानही जातात, प्रत्येक धर्माची माणसं या जगत मातेकडे आई म्हणून जातात. हा, आपण माता म्हणतो ते मादर म्हणतात. मादर 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 म्हणजे आई. ही शिव आपल्याकडे आली ना, तिकडनं आली. आपल्याकडे ही शिव नव्हती महाराज, या शिवाजी आलेल्या तिकडनं आले. आपल्यामध्ये माता म्हणतात, आई म्हणतात, जननी म्हणतात, अंबा म्हणतात. मादर हा शब्द उर्दू आहे. म्हणून अशा पद्धतीने ही जगत माता आहे महाराज. आणि या जगत मातेला आपल्या आईच्या रूपामध्ये ती, आपल्या पत्नीच्या रूपामध्ये, आपल्या मुलीच्या रूपामध्ये आहे, आपल्या सैनिकांच्या रूपामध्ये आहे. ही शक्ती सगळ्या ठिकाणी नांदते आणि म्हणून त्या शक्तीचा वास आहे महाराज. करवीरवासिनी अंबे अंबे देही वो जगदंबे. अशी अंबे अंबे देही वो जगदंबे. करवीरवासिनी अंबे अंबे देही वो जगदंबे. करवीरवासिनी अंबे अंबे देही वो जगदंबे. देही वो जगदंबे. देही वो जगदंबे. देही वो जगदंबे. राजा मुले या देशाचं नाव काय आहे? भारत नाव आहे. जड भरत राजा, त्याचं नाव भरत आहे. इतका जड होऊन राहायचा महाराज, जिथं बसला तिथं बसला. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, या वृत्तीनं राहायचं महाराज. कशी असली परिस्थिती आगते स्वागतम कुर्यात गच्छन्ते न निवार्य. या भजन करतो का महाराज?
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे राम नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे राम नारायण वासुदेव 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 हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे राम नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे 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 आता देहाच्या स्थितीवरच नाही महाराज. तेव्हा यांनी महाराज त्याला असे ठेवलं महाराज आणि मग त्याच्यावर भारत नाव महाराज. देशाचं नाव भारत काय तुम्हाला माहिती आहे? आता आपण त्याला काय म्हणतो? इंग्लिश मध्ये काय म्हणतो? भारताला नाव ठेवलं ना इंडिया. अच्छा, त्यांच्याकडे अँग्लो इंडियन नावाची एक जमात आहे आदिवासी भारत. हे अमेरिकेचे लोक 7 द्वीपामध्ये वाटलेले होते. किती? त्यांच्या झेंड्यावरच्या 7 चांदण्या आहेत ना अमेरिकेच्या झेंड्यावर. हे 7 द्वीप होते त्यांचे महाराज. याला अन्न शिजवायचं का कसंच खायचं हेही माहित नव्हतं आणि कमरेला केळीची पानं लावून खायचं महाराज. हे भारतात आल्यानंतर शिकले. फक्त एवढेच महाराज, आपले ना शिकले कारण आपले टिकलेच नाही तर शिकले कुठून महाराज? इथून शिकून गेले महाराज. येशू कुठून आला महाराज? ईसा नाथ. लक्षात घ्या, हे सगळे इथून शिकून गेले. आणि मग बाबा ते भारतामध्ये लोक कपडे घालून राहतात, ते भारतातले लोक सोनं घालतात, त्या भारतातले लोक मूर्तीपूजा करतात. भारतात मूर्तीपूजा सगळे करतात महाराज. फक्त विरोध आपल्या मूर्तीपूजेला आहे. कुठला धर्म मूर्तीपूजा करत नाही? मला इथं दाखवावं त्यांनी आम्ही मूर्तीपूजा करत नाही. धर्म मूर्तीपूजेला विरोध करतोय. प्रत्येकाच्या घरात ते टांगलेलं आहे महाराज. प्रत्येकाच्या घरात क्रॉस आहे. क्रॉस काय महाराज? प्रतीकच आहे ना. मूर्ती सुद्धा प्रतीकच आहे ना. आमचे देव कुठे सगळे आकारवाले आहेत. आमचा गोल देव आहे, कुणाला चौकोन देव आहे. आमचे देव प्रतीकात्मक आहेत. लिंग काय शंकराची मूर्ती आहे का? काय गोल दगड आहे? प्रतीकात्मक आहे. प्रत्येक जण करतो. मुस्लिम सुद्धा महाराज एकाच दिशेकडे नमाज पडतात महाराज. जर तुम्ही निर्विकार भक्ती करता तर तुम्हाला सगळीकडे देव पाहिजे. निर्विकार सगळीकडे असतो महाराज. निर्विकार निराकार परमात्मा एकदेशी नसतो महाराज, सर्वदेशी असतो. कुठल्याही देशाला त्यांनी नमाज पडावी मग नाही महाराज. ते फक्त मक्केकडे तोंड करून नमाज पडतात. म्हणजे त्यांची गृहधारणा आहे महाराज. आमचा देव कुठे आहे? मक्केला आहे. मक्केश्वर महादेव तिथे देव आहे. एक दिशेला महाराज. म्हणजे सगुण परमात्मा एकदेशी असतो. पंढरपूर कुठे सांगाल? मी इकडे सांगेन का पंढरपूर तुम्हाला? पंढरपूर जर बोललो तुम्हाला मी इकडे वोट करेन का? पंढरपूर बोलला तुम्ही इकडेच वोट करणार आहे का? एकदेशी आहे. सगुण परमात्मा एकदेशी असतो, सर्वदेशी नाही. निराकार परमात्मा अहं निर्विकल्पो निराकार रूपो विरूपाक्त सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम मुक्तिर्न बंधाचरा. म्हणून कोणी बोललं ना महाराज की मूर्तीपूजा चुकीची आहे, त्याला सांगायचं पाहिजे तुमच्या बंद करा ना, मग आम्हाला बंद करा. काय असतं महाराज? याच्याकडे गाडी नसते ना, मग दुसऱ्याची गाडीला दोष ठेवताय. काय गाडी घेऊन फायदा आहे? हप्ते मारायचे आपण सायकल मध्ये. तुला गाडी घेताना उत्सव नाही, आनंद नाही, सुख नाही महाराज. अशा पद्धतीने महाराज त्याच्या मानेवर सुराट टाकणार. इंडियन म्हणजे भारत आला. अँग्लो इंडियन म्हणजे आदिवासी लोक. भारतातल्या लोकांना हे आदिवासी पिछडलेले जंगली मानायचे. जंगली आता शब्द इंडियन्स. इंडियन म्हणजे जंगली, इंडियन म्हणजे आदिवासी, इंडियन म्हणजे बुरसटलेल्या विचारांचे. नाही महाराज, नालंदा विद्यापीठ विद्वान अभ्यासाला तिथे यायचे महाराज. सगळ्या धर्माची पुस्तकं, सगळ्या वेदांची पुस्तकं, विज्ञानाची पुस्तकं महाराज. अग्निशास्त्रामध्ये विमानांची प्रकार आहेत महाराज. जे आहे ना, त्यांनी विमानाचा शोध लावला म्हणे. काय नाही, इथून ग्रंथ लिहिले. वर्षापूर्वी विमान कसं बनवावं याचं शास्त्र अग्निपुराणामध्ये लिहिलेलं महाराज. किती हजारो वर्षामध्ये जो रमतो त्याला म्हणायचं भारत. भा म्हणजे प्रकाश. प्रकाशामध्ये जो नांदतो त्याला म्हणायचं भारत. भा म्हणजे आनंद. संस्कृत मध्ये भा शब्दाचे अनेक अर्थ सांगितले. माहित आहे संस्कृत भाषेच्या एवढी श्रीमंत. इंग्रजीमध्ये गाढवाला पण डॉंकी आणि गाढविणीला पण डॉंकी बोलतात. त्याला शब्द नाही की लेडी डॉंकी 4,000 किती शब्द? 4,000. जलवाचक पाण्याला संबंधून असणारे शब्द 2,000 आहेत. म्हणून सुषमा स्वराजांनी सांगितलं होतं याच्या पुढे नासाचा अभ्यास चालू आहे. संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही महाराज जगाला. याच्या पुढे तुमच्या कॉम्प्युटरला कमांड देण्याकरता आता तुम्ही कमांड दिली, मला आता गाडबिन पाहिजे, काय सांगा तुम्ही कमांड काय द्या?
जगाकरता मार्गदर्शक झाले आणि असा हा भरत राजाच्या मानेवर सुद्धा चालवणार तेवढ्यात ती मूर्तिमंत देवी महाराज मूर्तीतून बाहेर आली. जेवढ्या जंगली लोकांनी तिला साधूला त्रास दिला सगळ्यांची मुंडकी उडवली महाराज. गरबा देवीला सज्जनाला झालेला त्रास भावत नाही. नाही नाही ती हातात तलवार घेतली तिने. ती केवळ सज्जनांचं रक्षण करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता, देशाचं रक्षण करण्याकरता, सात्विकतेचं रक्षण करण्याकरता ही तलवार घेतली. म्हणून आज जोपर्यंत आमच्या स्त्रिया कराटे खेळणार नाही, आमच्या मुलींना काठी चालवता आली पाहिजे. आमच्या मुलींना, कारण एकट्या मुली जातात महाराज, स्वतःचं अंगरक्षण झालं पाहिजे. तिच्या पर्स मध्ये धारदार शस्त्र पाहिजे महाराज. तिच्या पर्स मध्ये स्वतःचं रक्षण करणारं साहित्य पाहिजे. प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये शस्त्र पाहिजे. पूजा करता का होईना आम्हाला घरामध्ये शस्त्र पाहिजे. फावडा कुदलाचा बंद झाला, आता फावडा कुदल महाराज. म्हणून ही शस्त्र पूजा म्हणजे दसरा नाही महाराज, नवरात्र उत्सव मध्ये 10 दिवस शस्त्रांची पूजा झाली पाहिजे. आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगतो नवरात्रीला देवीच्या पुढे सगळ्या गावातले शस्त्र असे मांडा लाईनीमध्ये त्याची पूजा करा. असे खेळ दाखवा काठ्यांचे चांगले चांगले, तरुणांना आकर्षित करा. ते काठी फिरवण्याचे खेळ आले पाहिजे गावामध्ये. आमचे तरुण काठी चालवता आली पाहिजे, हाला चालवता आला पाहिजे, सगळं चालवता आलं पाहिजे. कारण सगळं शास्त्रानंच युद्ध लढलं जातं असं नाही. आता अर्जुन माऊलींचा मुलगा आहे महाराज, लढणं चालू आहे ना आज त्याचं. ही जगत माता महाराज नुसती पूजा ना आरती करून प्रसन्न होत नाही, धर्माचं काम करावं लागतं. अशी ही जगत माता या आमच्या परम आदरणीय श्री आमचे सरपंच बलरामजी घोडे या शक्तीची उपासना करतात. आज या जगत मातेने त्यांना धनाची शक्ती दिली, सत्तेची शक्ती दिली, सुखाची शक्ती दिली, अध्यात्माची शक्ती दिली. मी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याकडे गोशाळे करता मागायला आलो महाराज, एका झटक्यात त्यांनी गोशाळेचं पूर्ण छपराचं काम दिलं होतं मला छपराला जेवढं लागेल तेवढं. तसं मी फार कमी मागणार नाही महाराज, सगळ्यांना माहिती आहे. तेवढं महाराज कधी कीर्तनातून मागत नाही कधी. मी फार कमी लोकांकडे मागतो, धर्माकरता मागतो. आताही ते आहेत त्या ठिकाणी ते मला नेहमी विचारतात कुठले माझ्याकडून संकट आलं, माझ्यावर कुठलं दुःख आलं, त्यांचा फोन असतो देवराज महाराज काही पाहिजे का तुम्हाला. विचार करून भरपूर झालं ना महाराज. जोपर्यंत खिशातले संपत्ती आहे तोपर्यंत माणसाने दुसऱ्याकडे हात पसरत नाही. आपले खिसे भरून ठेवायचे ना, दुसऱ्याकडे हात पसरावं दलिंदरपणा महाराज नाही पसराव्यात. पण आज मी पुन्हा एकदा माझ्या जगत मातेला प्रार्थना करतो. श्रद्धा मेधा प्रज्ञा विद्या बुद्धिं श्रियं बलम आयुष्य तेज आरोग्यम देहि मां भव्य वाहनम. हे जगत माते या परिवाराला श्रद्धा दे. मेधा मेधा म्हणजे आरोग्य, श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धिं श्रियम, श्री म्हणजे लक्ष्मी, बलम आयुष्य तेज आरोग्यम यावं या जगत मातेने प्रदान करावं. कारण धर्म करणारी माणसं टिकली तर धर्म टिकेल. ही जगत माते तुझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं निश्चित त्यांचं रक्षण करशील. त्यांच्या प्रत्येक संकटात विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रभाती गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. ही प्रार्थना करावी महाराज. विवादे विवादात असताना रक्षण कर, विषाद दुःखात असताना रक्षण कर, प्रवासात असताना रक्षण कर, जले पाण्यात असताना रक्षण कर, आनले अग्नीत असताना रक्षण कर, जले चानले पर्वते पर्वतावर असताना रक्षण कर, शत्रूमध्ये असल्यानंतर माझं रक्षण कर, शत्रूमध्ये अरण्ये अरण्यात जंगलात असताना रक्षण कर, शरण्ये हे तुला शरणानं जगत माते आमचं रक्षण कर. हा श्लोक सांगतो. निश्चित पार्वती जगत माता त्यांचं रक्षण करेल, रक्षण केलंय म्हणून तर पूजा करतात ते. अशा पद्धतीनं आज त्यांनी मला आदेश दिला. आदेशच बोलू शकतो मी, कारण माझे मित्र पण आहेत चांगले ते आणि धर्म सहकारी आहेत. धर्म सहकारी फार लोक कमी आहेत समाजामध्ये. लोक कॅमेरा जिथे तिथे दान देतात ना, ऐकलं पाहिजे जगाने. उलट दानाचं असं मला ते पाहूच नाही तर त्याला कोंब फुटतो. पाहिलेल्या दानाला तर कोंब नाही फुटत महाराज. ते दान देत असतात. मला दरवेळी गोशाला चारा लागला, मला चारायला पैसे पाहिजेत का कशाला. आणि मला जर मोठी अडचण आली, आता मी माझ्या नाकापर्यंत पाणी गेले, दुसऱ्या कुठंच जात नाही. हे आणि आमचे चोर घेतात, या दोनच व्यक्तीकडे जातो मला, अन्य कुठं नाही जात. लक्षात घ्या. असं द्या परमात्मा त्यांना उदंड आयुर्आरोग्य प्रदान करून. आणि आता या ठिकाणी सगळ्यांनी जगदंबेचा एक भजन करायचं, सुंदर नामस्मरण करायचंय. आमचे सदा महाराज